वंदे मातरम, जय श्री राम, गणपति बप्पा मोरया, जय हो भारत का संविधान। जरंगे झोडपो दुसरी ही पत्रकार परिषद। जरंगे झोडपो ही दुसरी पत्रकार परिषद। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आज मला आपणाला हे सांगायचं आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या म्हणजे ज्याला एकात्मता म्हणतो, ज्याला भाईचारा म्हणतो, ज्याला एकोपा म्हणतो, ह्या एकोप्याला खीळ बसवण्यासाठी ज्या प्रकारे एक अपप्रवृत्त विचार पश्चिम महाराष्ट्राकडे फिरायला निघालाय, ती व्यक्ती तो समाज नसून ती व्यक्ती आहे। अशा व्यक्तीचं नाव आहे मनोज जरंगे। आणि त्या जरंगेनं आपण पहिल्या पत्रकार परिषदेच्या वेळेस जरंगे झोडपो पत्रकार परिषदेत आम्ही ज्या प्रकारे सांगितलं होतं की मनोज जरंगे हा कशा प्रकारे ओबीसीचे नेते मंडळी असतील किंवा ओबीसी समाज असेल किंवा म्हणजे इतर मागासवर्गीयातले घटक असतील ह्या किंवा ब्राह्मणातले नेतृत्व असतील, जात नसते नेतृत्वाला, परंतु जात बघून व्यक्ती बघून मला म्हणायचं नाही, श्वान सुद्धा खूप प्रामाणिक असतो, खूप प्रामाणिक असतो श्वान। श्वानावर लोक खूप प्रेम करतात। घरामध्ये सुद्धा श्वानाची पिल्ले सांभाळली जातात त्यांच्या भुकण्यात। आणि मला म्हणायचं नाही जरंगे भुकतय, परंतु हे जे भुकणं आहे, जरंगेचे हे जे भुकणं आहे, हे भुकणं सामाजिक तेढ निर्माण करणार आहे, भुकल्यासारखं आहे। आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की 52 कुळ्या असं संबोधून महारड्या मांगड्या म्हणल्यासारखा तो बोललेला व्यक्ती पुन्हा सोलापूरमध्ये तसाच व्यक्त झालेला आहे। हे निंदाजनकच नाही आहे, तर याचा निषेधच झाला पाहिजे, सर्व स्तरातून निषेध झाला पाहिजे। जर तोंडामध्ये दातखिळी बसली असेल तर ती दातखिळी निघाली पाहिजे। विखेंना माझी जाहीर विनंती आहे, जाहीर आव्हान आहे, जाहीर म्हणणं आहे, जाहीर प्रश्न आहे। अंबादास दानवेंना मला जाहीर प्रश्न आहे। मला म्हणायचं आहे की मनुष्याला दातखिळी बसते, तशी तुम्हाला दातखिळी बसलेली आहे का? तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला सांगावं लागेल की ह्या सगळ्या गोष्टी जे जरंगे बोलतो ते अपप्रवृत्त आहेत, त्याच्याशी तुम्ही सहमत आहेत का हे तुम्हाला सांगावं लागेल। बाकी गोष्टी पुढे गेल्या, बाकी गोष्टी नंतर। अगोदर हे अपप्रवृत्त बोलणं महाराष्ट्राला चालत नाही। त्याची निंदा जर तुम्ही करत नसाल, एकनाथ शिंदे साहेब आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री आहात, मला म्हणायचं नाही की दातखिळी आहे का तुम्हाला, मला म्हणायचं नाही की तुम्ही मुख गिळलंय काय, परंतु तुम्ही व्यक्त होणं, जेव्हा मनुष्य असतंय, जेव्हा अपप्रवृत्त समोर दिसतंय तेव्हा व्यक्त होणं आवश्यक असतंय। आणि व्यक्त न होणे स्पष्टपणे म्हणजे मुखसंमती आहे। जरंगेच्या ह्या वक्तव्याला मुखसंमती आहे का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, कुठे माझा उदय, सन्माननीय उदय सामंत, मुखसंमती आहे का? परत तो तिथं भुकल्यासारखा बोललाय, हे चालेल का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे की हा व्यक्ती ज्या प्रकारे वागत आहे, ज्या प्रकारे व्यक्त होत आहे, हे अत्यंत निंदाजनक आहे। त्या पुढे जाऊन तलवारी, तर मराठ्यांच्या हातात तलवारी आहेत, मराठ्यांच्या हातात तलवारी आहेत। ह्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने स्पष्ट सांगितलेलं आहे जरंगे म्हणजे मराठा समाज नाही, कारण माझ्या मराठा समाजातले कोणी भाऊ तलवारीची भाषा करत नाहीत। हा अपप्रवृत्त तलवारीची भाषा करतो म्हणजे अर्थातच याला काय सांगायचंय, याला हेच सांगायचंय का दंगलीची तयारी यानं करून ठेवली का? मनोज जरंगेच्या सगळ्या जे काही इंटेलिजन्स आहेत त्याच्या संबंधित ते तपासले गेले पाहिजे, कारण मनोज जरंगे तलवारीची भाषा करत आहे, याचा अर्थ यांनी कुठेतरी रक्तरंजित महाराष्ट्र करण्याची तयारी केली का हे पाहणं नुसतं आवश्यकच नाही, तर कारवाई होणं आवश्यक आहे। कुठे तलवारी, कुठे तलवारी? की याचा भाताचा बोलाची भात आणि बोलाचीच कडी आहे का?
हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. याच्यामुळे सामान्यपणे इतर मराठा युवक अडचणीत येऊ शकतात. अशा भाष्कळ बोलण्यामुळे, अशा या अपप्रवृत्त बोलण्यामुळे, अशा नीचपणाच्या बोलण्यामुळे, आणि म्हणून ह्या जरंगेला जे आहे कायदेशीर धडा येणं आवश्यक आहे. ह्यापूर्वी ज्या प्रकारे आंतरवलीमध्ये घडलं, ह्यापूर्वी ज्या प्रकारे बीडमध्ये ओबीसींसोबत घडलं, त्याच प्रकारे जरंगेची ही तलवार, जरंगेच्या हे तलवारीचा इशारा हा परत दंगलीकडे नेणारा आहे का? हे साधी बाब नाहीये. त्याचं कारण सांगतो. मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये किंवा गरिबांच्या लढ्यामध्ये क्रेनवर उभं राहून मी सभा पाहिलेल्या नाहीत. मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये प्रोहिबिटेड आहे अशा प्रकारचं वर्तन, परंतु हा क्रेनवर उभं राहून, वा वा वा, काय मागासलेपणाची परिभाषा आहे. वा वा वा, मला हे दाखवायचंय. अरे मनोज जरंगे ज्या प्रकारे इम्पोर्टेड गाड्या घेऊन ज्या प्रकारे महाराष्ट्रात रॅली निघत आहे जरंगेची, मला त्यातून सांगायचं आहे, मनोज जरंगे 16 डिसेंबर 2017चा GR आहे. 8 लाखाच्या वर मर्यादा आहे का ठरण्यासाठी ओबीसी? जर मर्यादाच नसेल तर हे कोणत्या प्रकारच्या आरक्षणाची मागणी आहे? हे सगळं काय चाललेलं आहे? आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की ज्या आरक्षणाच्या संहितेमध्ये अशा प्रकार गरिबाचं तुम्ही बघा, गरिबांच्या आंदोलनं, आमच्या एसटी कष्टकऱ्यांची आंदोलनं ही आझाद मैदानावर वर पाऊस दोधार आणि खाली रोट्या, चटणी, लोणचं असे आंदोलन असतात. हे आंदोलन हे प्रोजेक्टेड आंदोलन आहे. हे आंदोलन रसद पुरवून केलेलं आंदोलन आहे. हे आंदोलन हे रेती वाल्या माफियांकडून चाललंय का, वाळू माफियांकडून? हे आंदोलन आहे. हे आंदोलन मनोज जरंगेचं दुसरं तिसरं काही नसून आपण आपलं जे काही आहे, म्हणजे त्यांनी जे निर्माण केलेलं साबूत ठेवण्यासाठीचं हे आंदोलन आहे. टेंडरचं आंदोलन आहे आणि त्याच्यातली नाराजी आहे. मला तुम्हाला सांगायचंय, अबे जरंगे ज्या प्रकारे पाटील की आणि देशमुखी, मनोज जरंगे ज्या प्रकारे पाटील की आणि देशमुखी कायदेशीर दृष्ट्या पद म्हणून भारताच्या संविधान अस्तित्वात आल्यानंतर, भारतात संविधान लागू झाल्यानंतर अशी कुणाची सुद्धा कुरघोडी चालत नाही. गावातला लोहार भाऊ असेल, गावातला कुंभार भाऊ असेल, गावातला सुतार भाऊ असेल, गावातला 12 बलुतेदारांपैकी कुणी भाऊ असेल, बौद्ध महार मान ढोर सांभार असेल, हे देशमुख आणि पाटलांच्या बरोबरीच्या. आमचा तेली भाऊ सुद्धा बरोबरीचा. कोई देशमुख है, कोई पाटिल है, बोल के हमारा वंजारी बंजारा भाऊ कमी नाही है. तांड्यावरली आमची याडी बहीण ही सुद्धा मराठा भगिनीच्या बरोबरीची आहे. त्यामुळं माझी तांड्यावरली बहीण असेल, माझी वंजारी बहीण असेल, माझी जी कोणी बहीण जी आमची 12 बलुतेदारामधल्या कष्टकरी वंचित घटकातली असेल, ती सुद्धा तुम्हाला सांगतो उपमुख्यमंत्री पवारताईंच्या बरोबरीची आहे. ती सुद्धा. त्यामुळे भारताच्या संविधानानं बरोबरी सांगितलेली आहे. त्यामुळं जरंगेचा हा नखरा, जरंगेचा वात्रडपणा, जरंगेचं हे बालिश वागणं किंवा जरंगेचं जाणून बुजून तेढ निर्माण करणारं वागणं हे महाराष्ट्राला चालणार नाही. जरंगे कांटाळ्या उघडून ऐकायचा, कांटाळ्या सब बराबरी का, तेरी नहीं चाले. आणि जे तुला रसद पेट्रोल पुरवतात ना, त्यांची सुद्धा चालणार नाही. त्यांना सुद्धा एक दिवस उघडं पाडू. त्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की बघा ही भाषा 96 कुळी स्वतः काय म्हणतो, 96
96 कुळाचा अहंकार असल्यासारखा तो बोलतो वारंवार वारंवार वारंवार. मला हे म्हणायचं या निमित्तानं, जरंगे जिल्हा परिषदचे अध्यक्ष, नगर परिषदांचे अध्यक्ष, भारताच्या महामहिम राष्ट्रपती, हे सगळे तसेच कलेक्टर, जिल्हा परिषदचे सीओ, हे सगळे अधिकारी मुख्य सचिवांपर्यंत लक्षात ठेव, आता सगळ्या जाती धर्माचे होऊ शकतात. ही आरक्षणातून, ही खऱ्या मागासलेल्यांसाठी, कुडमुड्या जोशींपासून अनुसूचित जाती जमातीपर्यंतसाठी ही केलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यवस्था आहे. त्यामुळं जर पालकमंत्री शिरसाट असतील छत्रपती संभाजीनगरचे, जर पालकमंत्री मुंडेताई असतील जालन्याच्या, तर तिथं अंबादास दानवेंना सुद्धा ताईंना ऐकावं लागते, कारण ते पालकमंत्री असतात. अंबादास दानवे मराठा आहेत म्हणून, पालकमंत्री वंजारी समाजाचे आहेत म्हणून कोणत्याच प्रकारे कुणालाच अपमान करता येत नाही. मग खासदार भोसले कोल्हापूरचे का असेनात, कुणाला सुद्धा त्या म्हणजे ज्या व्यवस्थेनं संविधानाने दिलेल्या पदापेक्षा स्वतःला मोठं सांगता येत नाही. त्यामुळे तुझे विचार हे तिनपट विचार, हे पानिकम चाय विचार, ह्या विचारांना काही किंमत नाही. तुझे फिरत आहेस हे कवडी मोल आहे, कवडी मोल आहे, कवडी मोल आहे. त्या पुढे जाऊन मला म्हणायचं आहे, ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे राईट टू डिग्निटीचा प्रश्न आहे, राईट टू डिग्निटी ही प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आधार आहे. राईट टू डिसेंट म्हणजे जर कुणी टीका करत असेल तर ते ऐकणं अधिकार आहे, परंतु रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. महिलांचा अपमान करू शकत नाही. आई बहिणींचा अपमान केला यांनी मागच्या काळात, पोलीस महिलांचा अपमान केला यांनी मागच्या काळात. आता विद्यमान परिस्थितीमध्ये हा तेली समाज असोत की ओबीसी समाज असोत, म्हणजे भुजबळ साहेब असोत की मुंडे साहेब असोत की असोत बावनकुळे साहेब, ह्या सगळ्यांना तो पाण्यात पाहतो आणि सगळ्यांना गर्भित इशारे देतो. ह्याचे गर्भित इशारे आता चालणार नाहीत. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या प्रकारे जरंगे एकेरी भाषा बोलतो, मोबाईल कुठे, ज्या प्रकारे जरंगे एकेरी भाषा बोलतो, त्या भाषेला मला तुम्हाला एकदाच सांगायचं आहे की हे भाषा जरंगेच्या समर्थकांना चालते का? कारण ही जर भाषा जरंगेच्या समर्थकांना चालत असेल तर त्यांनी ते उजागर करावं. आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा करू द्या. यांचा माज मोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मला हे म्हणायचं आहे, माझ हा शब्द कशातून आलाय? हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना अरेकरेच्या भाषेत, एकेरी भाषेत माननीय म्हणत नाही, साहेब म्हणत नाही. बावनकुळे साहेबांना साहेब म्हणत नाही, माननीय म्हणत नाही. याच्या तोंडात काय फोडा आलेत का मला माहित नाही, यानं डेंटिस्टकडे जावं. याच्या जिभेला फोडा आलेत का, यानं डेंटिस्टकडे जावं. परंतु शिंदे साहेबांना मात्र शिंदे साहेब म्हणतो. त्याच्यातून लक्षात येत आहे याची करणी आणि कथनी. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की ज्या प्रकारे माज उतरील अशी शिवीगाळ केल्यानंतर जे गप्प बसलेत ते बोलणार आहेत की नाही? आज त्यांना बोलावंच लागेल, त्यांना उत्तर द्यावंच लागेल. नाहीतर त्यांनी जाहीर करावं की आम्ही संविधानाच्या पूर्वीच्या व्यवस्थेतले आहोत. विखे पाटील तुम्हाला सुद्धा लोक म्हणतात विखेंच्या पुढे पाटील का म्हणता? आता यानंतर तुम्हाला तुमचेच लोक सांगतात म्हणून मला आता विखे म्हणावं लागणार आहे. मान्य विखे, तुम्हाला सुद्धा हे विचार करावा लागेल. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की ज्या प्रकारे म्हणजे गुलाबराव पाटील साहेब व्यक्त झालेत, मला त्यांना हे सांगायचं आहे, गुलाबराव दादा तुम्हाला हे जमते का? अशा प्रकारे माज म्हणणं, अशा प्रकारे अर्वच्चे शिवीगाळ करणं हे जमते का? त्या पुढे जाऊन आणखीन एक व्हिडिओ जो जरंगेचा, ते जर तुम्ही ऐकला तर सगळे हक्काबक्का होतील. सोशल मीडियाच्या व्हिडिओची पुष्टी नाही, परंतु त्यांच्या जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये जे चाललेला व्हिडिओ तो तुम्हाला ऐकवतो. त्यानंतर तरी डोळे उघडतील, डोळे उघडतील, डोळे उघडतील. मला असं म्हणायचं आहे की म्हणजे ब्रिच ऑफ प्रिव्हिलेज आहे की नाही? ऐका. आता मात्र बावनकुळ्याची गाड फाटत
तुम्ही माध्यम आहेत, बावनकुळ्याचे गाणं फाटत. आमचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारची भाषा सोशल मीडियावर ह्या ग्रुप्समध्ये चाललेली असेल तर ह्याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे. आणि प्रसाद एक गोष्ट कालच्या प्रेसमध्ये प्रसादनी सांगितली होती की असं खपवून घेतलं जाणार नाही. परत तो कुळ्या म्हणत आहे. परत आताचा व्हिडिओ बघितला, ते शब्द उच्चारू वाटत नाहीत, एवढे घाणेरडे अश्लाघ्य कमरेखालचे शब्द आहेत. आता तरी जरंगेच्या कानटळ्या उघडण्यासाठी कृती कराल की नाही? प्रसाद, महाराष्ट्र वाट बघताय. अशा अपप्रवृत्ताला मांडीवर बसवायचं नसतंय. आणि मांडीवर असे बसलेल्यांना जर अपप्रवृत्त असतील तर हकलून लावायचं असतंय. जरंगेला हकलून लावण्याची वेळ आली. त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय, ज्या प्रकारे जरंगेची व्यक्त झालेले जे काही सगळं आपण बघितलं, तर मला असं म्हणायचंय की जरंगे, आता तुझी सुटका नाही. त्याचं कारण सांगतो की जरंगेची सुटका ही केली जाऊ शकत नाही. आणि ज्या प्रकारे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे चाललेलं आहे, त्या आरक्षणाच्या बाबतीतून मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की शासनाच्या निर्णयाप्रमाणे 8 लाखाची तर मर्यादा आहेच. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही शपथ घेतली आझाद मैदानात आरक्षण देतो म्हणून, परंतु शिंदे साहेब 6 ऑगस्ट 2026 माननीय न्यायमूर्ती सुमन, माननीय न्यायमूर्ती सैताना यांच्या पीठानं स्पष्टपणे तुम्ही दिलेल्या आरक्षणाच्या बाबतीत, तुम्ही दिलेल्या आरक्षणाच्या 10% जागांमधून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगला पाठवू नका. हे तुम्हाला तुमच्या डोळ्यात देखत आहे, डोळ्याच्या मागाऱ्या नाही. मराठा युवकांना मी अगोदरच सांगत होतो, शिंदे साहेब तुम्ही भावनेच्या आहारी गेलात. भावनेच्या आहारी संविधान चालत नाही. संविधानामध्ये कायदा, संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंटरप्रिटेशन, संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का रेखाटलं होतं रामराज्य, ह्याचा विचार करावा लागतो. त्यामुळं तुमच्या स्वतःच्या उपमुख्यमंत्री असतानाच्या काळात 6 ऑगस्ट 2026 काल परवा हे तुम्हाला कोणी सांगत नाही. कारण तुमच्या एका पीओ गुन्हा दाखल झाला तर समजतंय, तर दुसरा चमकोगिरीमध्ये आहे. आता तुम्हाला सांगेल कोण? उदयला सांगाव तर उदय बरेच वेळेस काय करताय, आमचे उदय सन्मान्य मंत्री ते मोबाईलमध्ये रीड झालंय की नाही ओळखू येऊ नये म्हणून काय करते, ते ग्रीन होणारे ते जे काय असते टिक असते ते ऑफ करून ठेवते. आता कोणाला सांगाव? आता तुमच्या हयातीमध्ये तुम्ही दिलेला 10% तुम्हाला सांगतो भात सगळा खाऊन त्याची हे पाहिली जात नाही. भाताची परीक्षा शितावून असते. आणि शिंदे साहेब, हा निकाल बोलका आहे आणि ह्या निकालानं तुम्ही दिलेलं 10% आरक्षण देता येत नाही असं स्पष्टपणे जागा रिकाम्या ठेवा असं माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे जे आहे भागवत जोरकर विरुद्ध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या केसमध्ये सांगितलेलं आहे. त्याची नोंद तुम्ही घेणं आवश्यक आहे. हे तुमच्या प्रतिष्ठेसाठी महत्वाचं आहे, कारण तुम्ही दिलेलं टिकणार नाही आम्ही कायम सांगत होतो. आता त्या पुढे जाऊन मला सांगा, ओबीसी कुणबी म्हणून ज्या प्रकारे दुसरं चॅनल सुरू ठेवलं, त्या तसं चॅनल ठेवता येते का? एका व्यक्तीला दोन जातीचे प्रमाणपत्र एका कुटुंबात घेता येतात का? विचार करा. हे मेंदू दिलेला आहे, हे ब्रेन दिलेला आहे विचार करण्यासाठी. विचार करा, जर बौद्ध माणूस, एससीचा माणूस दुसऱ्या राज्यात गेला तर त्या राज्यामध्ये त्या प्रकारचं रिझर्वेशन
डोमिसाईलच्या आधारे देता येत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारे सर्टिफिकेट घेतले चाललेत आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचंय की कोण आहे ते प्रमाणपत्र मिळवणारे. जर तुम्हाला दाखवले तर धक्का बसेल, धक्का. हे आहे प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटीचं. कुणाला दिलंय तर हे आहे जामकर संग्राम प्रतापराव. हे कास्ट व्हॅलिडिटी. हे कोण आहेत? जरंगे. आप तो माफी मागना पडेगा भाई. एक दिवस अगोदर जरंगे काय म्हणला निवडणुकांसाठी राजकारणासाठी प्रमाणपत्राला माझा पाठिंबा नाही. मग जरंगे ज्या 4 भगिनी मराठा तुझ्याकडे आल्या होत्या जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या आणि हा व्हॅलिडिटी प्रमाणपत्र हे सगळं राजकारणासाठीचं आहे. खरे ओबीसी ज्यांच्यासाठी ही तरतूद केलेली आहे, मग ते कुंभार भावापासून ते लोहार भावापर्यंत, घिसडी भावापासून वडर भावापर्यंत, कैकाडी भावापासून वंजारी भावापर्यंत, वंजारी भावापासून बंजारा भावापर्यंत, ह्या सगळ्या भावांची जी आहे, जी कुठेतरी राजकीय उपलब्धता असते ती आज महाराष्ट्रातून नाहीशी होत चाललेली आहे. हा माणूस जिल्हा परिषदला निवडून आलाय. ह्या माणसाची 21 हेक्टर 74 ही फक्त एक जाम शिवार आहे. अरे मला सांगा किती एकर आहे तेवढं सांगा ना. 21 हेक्टर 38 आहे. 21 हेक्टर 78 आर एवढी जमीन ही एकट्या व्यक्तीच्या नावाने नाही, त्यांच्या घरच्या कुटुंबाच्या. हे कुटुंबाच्या नावाने आहे. फक्त एका शिवार, बाकी शिवारात अजून भरपूर आहे. हे एका शिवारामध्ये एवढी जमीन आहे. ह्या जमिनीची जर आपण म्हणजे आयात जर म्हणलं, कमाई जर म्हणलं तर ती 8 लाखात बसते का? 8 लाखात बसते का हे विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे प्रमाणपत्र मिळवण्याची पद्धत तुम्हाला सांगतो की एक अशी प्रॉमिसरी नोट, ही प्रॉमिसरी नोट स्वतः सेल्फ डिक्लेअर्ड असल्यासारखी ही चालते का? ह्याला प्रॉमिसरी नोटच्या आधारे असे प्रमाणपत्र दिले जाऊ शकतात का? दिले तर याचं समर्थन कोणी करू शकते का? आणि समर्थन करणं हे किती चुकीचं आहे ह्याचा कोणी विचार करणार आहे की नाही? की जात 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 म्हणून जात जाता जात नाही, जात जाता जात नाही, जात जाता जात नाही. म्हणून इनहेलेशन ऑफ कास्ट वाचणं आवश्यक आहे. आणि म्हणून ह्या अशा व्यक्ती, अपप्रवृत्त व्यक्ती ज्या प्रकारे हे प्रमाणपत्र मिळवत आहेत हे अत्यंत म्हणजे दुःखद आहे, वेदनादायी आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की आजच्या तारखेला जरंगेचं आणखीन एक आपण नाटक पाहिलं असेल. जरंगेला म्हणे रोड सुरक्षा पाहिजे. रोड सुरक्षा. बाबा तू काय बॅरिस्टर आहेस? बाबा तू काय जिल्हाधिकारी आहेस? बाबा तू कोण आहेस? तू ते आहेस? महिला पोलीस भगिनीवर, पोलीस अधिकाऱ्यांवर तुझ्या डोळ्या देखत तुझ्या करणीमुळे हल्ले झालेत. महाराष्ट्रातल्या लालपरी जळाल्यात. खरं तर तुला सांगतो एमपीडी सारख्या गुन्ह्यामध्ये, गंभीर अपराधामध्ये तुझी काळजी घ्यायला पाहिजे सरकारनं. तुला रोडनं सुटका नसायला पाहिजे. आणि आता सुटका नाही, आता सुटका नाही, आता सुटका नाही. जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी. म्हणून आज या सगळ्या प्रकरणावर मी तुम्हाला सांगतो एक गाणं डेडिकेट करत आहे मी. ते गाणं असं आहे, ही सुपारी आहे सुपारी, ही सुपारी आहे सुपारी, ही सुपारी आहे सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी. कारण जरंगे तुझी भाषा, जरंगे तुझी भाषा नाही बरी, जरंगे तुझी भाषा नाही बरी, जरंगे तुझी भाषा नाही बरी. सांगतो हकीकत सदावर्ते खरी, सांगतो हकीकत सदावर्ते खरी, सांगतो हकीकत सदावर्ते खरी. बोल बच्चन करून शिंदेंना, बोल बच्चन करून शिंदेंना, शिंदेंना लाळ घोटल्यासारखे, शिंदेंना लाळ घोटल्यासारखे. गोड तू मानतो खरी, गोड तू मानतो खरी, हीच आहे सुपारीची बात हो खरी,
हीच आहे सुपारीची बात हो खरी. आणि म्हणून हीच आहे सुपारीची बात हो खरी. काय सांगावे काय नाही, काय सांगावे काय नाही. 12 बलुतेदारांच्या देवेंद्रजी असो की बावनकुळे, शिरसाट असो की भुजबळ की असो मुंडे, जरंगे घालतो अपमानाची लाखोळी, जरंगे घालतो अपमानाची लाखोळी, अपमानाची लाखोळी. उभारतो हा अपमानाची गडी, उभारतो हा अपमानाची गडी. तरी येईना शिंदे विखे दानवेंना, तरी येईना शिंदे विखे दानवेंना. काहीच वाटे ना हो खरी, काहीच वाटे ना हो खरी. ही आहे सुपारी, ही आहे सुपारी, ही आहे सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी. या गाण्याला मी जे आहे रेकॉर्ड सुद्धा केलंय आणि मी त्या गाण्याचे काही शब्द मी आपणाला रेकॉर्डेड आपल्यासाठी सादर करत आहे, महाराष्ट्रासाठी सादर करत आहे. सदावर्ते बोलतो ऐकता सगळे, सुपारी आहे सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी. कारण जरंगे तुझी भाषा नाही बरी, सांगते हकीकत सदावर्ते खरी. बोल बच्चन करून शिंदेना लाळ घोटल्यासारखे गोड तू मानतो खरी. हीच आहे सुपारीची बात हो खरी, हीच आहे सुपारीची बात हो खरी. काय सांगावे काही नाही. 12 बलुतेदाराच्या देवेंद्रजी असो की बावनकुळे, शिरसाट असो की भुजबळ की असो मुंडे, जरंगे घालतो अपमानाची लाखोळी, उभारतो हा अपमानाची गडी. हे लोकांमध्ये या जरंगेच्या या अत्याचारातून, या जरंगेच्या अपमानातून लोकांना नैराश्य आलं नाही पाहिजे, ही जिम्मेदारी सुद्धा आमची आहे. आणि म्हणून या गाण्याच्या नंतर मला हे सांगायचं आहे की ह्या तमाम एका वर्गाला 2 जातीचे प्रमाणपत्र मिळू शकत नाहीत, एकाच कुटुंबात मिळू शकत नाहीत. उरले सुरले EWS सुद्धा घेत आहेत. खुल्या वर्गातले ब्राह्मण मला सांगा, ते काय भारतीय नागरिक नाहीत का? वैश्य भारतीय नागरिक नाहीत का? ठाकूर भारतीय नागरिक नाहीत का? जे आरक्षणाच्या ह्याच्यात येत नाहीत ते भारतीय नागरिक नाहीत का? EWS हे ज्यांच्यासाठी बनवलंय त्याच्यामध्ये सुद्धा घुसखोरी आणि त्याच्यातून जे आहे मान्य उच्च न्यायालयाचा निकाल, हे अत्यंत बोलका आहे. म्हणून माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांना आम्ही मंगळवारची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रातल्या भटके विमुक्त ओबीसी ह्या सगळ्यांचं शिष्टमंडळ मंगळवारी बावनकुळे साहेबांना भेटेल आणि बावनकुळे साहेबांना हे सगळे पुरावे त्यांच्याकडे दिले जातील आणि ह्याच्यावर सांगोपांग चर्चा करून एक निर्णय व्हावा, कायदेशीर निर्णय व्हावा. आम्ही म्हणत नाही आमच्या फेवरमध्ये, परंतु कायद्याची पायमल्ली कुणीही करता कामा नये आणि ती होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही आमचा जीव सुद्धा पणाला लावू. परंतु आमच्या कोणत्याच ओबीसी असेल, भटका असेल, कुणाचाच अपमान आम्ही सहन करणार नाही, हे आम्ही डंके की चोट पे सांगतो. पुढे जाऊन मला आणखीन एक विषय सांगायचा आहे की राज ठाकरेचा नुकताच दौरा झाला. तो दौरा नाशिक गुत्तेदार दौरा त्यांनी पूर्ण केला. मला असं वाटलं होतं की ते दर्शनाला जाऊन थोडा काळ थांबतील आणि परंतु जेवढा तिथे चिंतनासाठी थांबायला पाहिजे दर्शनासाठी जाऊन, तसं होताना दिसत नव्हतं. फक्त गुत्तेदार दौरा होता आणि अशा गुत्तेदार दौऱ्यातून ज्या गोष्टी कायदेशीर सगळ्या स्वयंस्पष्ट असतात, परंतु आपल्या चेले चपाट्यांना बरेच वेळेस आपल्याला काही गोष्टी मिळवून देता येत नाहीत. त्याच्यामुळे आपण एवढा राग धरायचा नसते. आपलं वय पुढे गेलंय, आपल्याला प्रेशर येऊ शकतंय, आपल्याला स्वतःला त्रास होऊ शकतंय आणि त्याच्यामुळे कुणीतरी आयत्या वेळेला पत्रकार सांगतात किंवा काहीतरी सांगतात, त्याच्यावरून आपण खड्ड्यांचं मोजमाप करत निघालो. खड्डे नसायला पाहिजेत, कोणाचं समर्थन नाही, परंतु ज्या प्रकारे आपण आपले बैठकीतले कोणी कार्यकर्ते तर दिसतच नाहीत, आपलं कोणी तिथे शिल्लक राहिलं दिसतच नाही. आपण नाशिकमध्ये शिल्लक आहात का हे तुम्हाला डिक्लेरेशन द्यावं लागेल तुम्हाला. नाशिकमध्ये शिल्लक आहात का? जेव्हा आपण नाशिकमध्ये राजकीय शिल्लकच नाही, तेव्हा आपण गुत्तेदारांच्या म्हणजे जे नाशिक गुत्तेदार दौरा जो केला याच्यातून काही फलश्रुती होणार नाही. आणि म्हणून राज ठाकरेंनी आता अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याऐवजी थोडं चिंतनामध्ये लक्ष द्यावं. त्यांनी माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं लिटरेचर वाचावं आणि त्यांनी जे म्हणजे आमचे नाईटवाले कलाकार असतात, म्हणजे का आमिर खान सारखे, अशांपासून थोडं डिस्टन्स ठेवावं आणि प्रबोधनकार ठाकरे साहेबांना वाचावं, असं देखील मी आवाहन करतो. आणि
राज ठाकरेंना मी सांगतो की सामान्यपणे संदीप देशपांडे साहेब जसं सामान्यांसाठी काम करतात ना, तसं पुन्हा एकदा तुम्ही विचार करा. सामान्यांच्या पाण्यासाठी, रस्त्यासाठी, हे जे ज्या प्रकारे ऍक्च्युअल असते गुत्तेदारांसाठी नाही, आणि तुम्ही थेट कॉन्ट्रॅक्टरसाठी गेल्यासारखं नाशिक गुत्तेदार दौरा केला, हे की नाही समजण्याच्या पलीकडचं आहे. हे बस करा राज ठाकरे. असं देखील म्हणतो, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे घुले खून झालेला आहे, ज्या प्रकारे बीडमध्ये घुले आई उपोषणाला बसल्यात, महाराष्ट्र शासनानं सीआयडीकडे तपास दिल्याचं समजतंय. परंतु खासदार काय नव्हते बजरंग बाप्पांचा मुलगा पोरगा, त्यांचा कार्ट म्हणा की काय म्हणा आमच्या गुराख्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या बाबतीमध्ये आक्षेप आहे, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. मी परत एकदा त्या वयोवृद्ध आई आहेत, त्या आईची काळजी सरकारने घ्यावी, संबंधित पोलीस अधीक्षकांनी घ्यावी. त्यांच्या जीवितास काही होता कामा नये, आणि त्यांच्या जीवितास काही जर झालं तर म्हणजे आणखीन एक जीव गमावावा लागेल. भटक्या विमुक्तातला आमच्या वंजारी भावातला सुशिक्षित युवक, भगवान बाबांना मानणारा, भगवान बाबा की जय म्हणणारा युवक आम्ही गमावलेला आहे. केवळ म्हणजे देशमुखांच्या घरी मृत्यू झाल्यामुळे विशेष सरकारी वकील, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम असो की कोणी असो, आमचा काही आक्षेप नाही. परंतु आमच्या वंजाऱ्याच्या घरी एका युवकाचा खून होतो, आणि मग पोलीस अधीक्षक साहेबांना आमची विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे, कारण मंत्रालय स्तरावर ते काम नसते, स्थानिक स्तरावर काम असते. त्यामुळे तातडीनं विशेष सरकारी वकील जे कोणी त्यांना म्हणजे हे वाटत असेल न्याय मिळेल, जसं देशमुख कुटुंबाला जर उज्ज्वल निकम चॉईस असेल, तर घुले कुटुंबाला बी तर चॉईस असेल ना, की वंजारी आहेत म्हणून चॉईस नाही का? जिल्हाधिकारी साहेब प्रश्न विचारले जातील पोलीस अधीक्षक साहेब. विशेष सरकारी वकील मराठा खुनामध्ये जर होत असेल तर त्यांच्या मतानुसार देशमुखांच्या, तर त्याच प्रकारे घुले आईच्या प्रकरणात सुद्धा तक्रारीमध्ये सुद्धा विशेष सरकारी वकील त्या मागतील ते दिला गेला पाहिजे. बजरंग बाप्पाच्या मुलाला कोणत्याच परिस्थितीत सुप्रियाताई किती त्यांना हे करतात, म्हणजे निर्दोष मुक्त करतात, किंवा रोहित किती निर्दोष मुक्त करते, कारण दोघंही आमच्या वंजाऱ्याच्या घरी भेटायला गेलेले नाहीत. हे लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित नसतंय. सुप्रियाताई अत्यंत नम्रपणे हे अपेक्षित नसतंय. गेलं पाहिजे, गुणरतांना सांगितल्यानंतर तरी गेलंच पाहिजे, कारण व्यक्ती नसता तुम्ही, लोकप्रतिनिधी असता तुम्ही, आणि म्हणून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी एक भावना आपल्या समक्ष, माननीय गृह विभागासमक्ष, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमक्ष माझी आहे. जरांगे पाटील म्हणतात की 29 तारीखला सोशल मीडियाचा वापर जास्त करा, पोस्ट व्हायरल करा. ते जरंगीला झाला आजार, तुम्हाला सांगतो, हा वैचारिक आजार आहे. मला असं वाटतंय की जरंगीनं की नाही, म्हणजे ह्या सिंड्रोम मधून स्वतःची सुटका करण्यासाठी एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे हे केली पाहिजे, उपचार घेतला पाहिजे. कारण वारंवार दवाखान्यात जातात ते, त्यापेक्षा एकदाच स्वतःची पूर्ण चेकअप करून घेतली पाहिजे. सोशल मीडियावर आंदोलनं होत नसतात, रिॲक्शन होत असतात, आणि रिॲक्शन हे डेस्टिनेशनला जात नसतात, म्हणजे दुसऱ्या काठाला जात नसतात. आणि त्यामुळं जरंगेची कोणतीच मागणी नाही. ओबीसी भावांचं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पानिपत झाले त्यांच्या आरक्षणाचं. हे पानिपतातलं आरक्षण एक म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना जे रिझर्वेशन दिलेलं आहे MSR SEBC, त्या आरक्षणाचं आयुष्य काल उच्च न्यायालयाने सांगितलंय, आणि ते म्हणजे मला खात्री आहे की ते आरक्षण येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये ते आरक्षण पूर्णतः रद्द होईल. आणि ज्या प्रकारे जरंगे ओरड करताय, ही ओरड ही कोणाची नसून, ही ओरड कष्टकऱ्यांची नसून, मराठा भावांची नसून, ही ठराविक गुत्तेदारांची आहे. त्यामुळं 29 तारखेला जरंगेच्यानं काही होणार नाही. जरंगेच्या काही जर टेंडर नोटीस त्याच्या, मी जसं सांगितलं, अगल बगल, मी नाही त्याच्यावर तसे काही टेंडरच्या ज्या गोष्टी असतील ते जरंगे पूर्ण करून घेईल असं मला वाटतंय. फडणवीस यांच्या अंगात मराठा समाजावर अन्याय करण्याचा किडा आहे. मरेपर्यंत ते आपल्याला संपर्क करणार नाहीत किंवा मार्ग काढणार नाहीत. बावनकुळे यांच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय सुरू असून
त्यांनी केलेली चूक फडणवीस यांनी मान्य करायला हवी. तसेच सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे एकंदरीतच इशारा दिला आहे. जरंगेच्या इशाऱ्याला कोणी विचारत नाही, काडी किंमत नाही. हे होपलेस गोष्टी आहेत, ज्या गोष्टीला कोणी म्हणजे काडीची किंमत देण्याची गरज नाही. आणि राहिला प्रश्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये, माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे तो हिनवत आहे, ज्या प्रकारे तो बावनकुळे साहेबांना हिनवत आहे, ह्या मागे नक्की म्हणजे बावनकुळे साहेबांचं खातं जे आहे, ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या जरंगेच्या टोळीतील काही लोकांना म्हणजे ते म्हणजे आवडत नसाव्यात. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब, मला तुम्हाला नम्रपणे सांगायचे की हे जरंगे आटपतं घ्या. हे स्पष्ट दिसतंय, हे ज्या प्रकारे मुख्यमंत्री महोदयांचं नाव घेताना एकेरी बोलतंय, बावनकुळे साहेबांचं नाव घेताना अत्यंत मारड्या मांगड्या म्हणल्यासारखं बावनकुळ्या म्हणतंय, त्यापुढे जाऊन कमरेखालची शिवी दिली आहे त्यानं, सोशल मीडियावर चाललंय त्यांच्या ग्रुप्समध्ये. या सगळ्या गोष्टी पाहता एकनाथ शिंदे साहेब, ही बनी बनाई तुमची खिचडी आहे का? तर खिचडी नसेल, तुम्हाला साहेब म्हणतोय तो, हा तुम्हाला साहेब म्हणतो, ही बनी बनाई खिचडी तुमची आहे. जर ही बनाई तुमची खिचडी असेल तर बनी बनाई या खिचडीला तुम्ही कुठेतरी मूर्त स्वरूप द्या आणि संपून टाका. अन्यथा हा जरंगे तुम्हाला सांगतो तुमच्या राजकीय जीवनाच्या कुठपर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवल. कहां तक ये पहुंचा देगा भाई शिंदे साहब, कुछ पता नहीं है. ऐसे लोगों से थोड़ा बच के रहना, ये कायम नहीं रहते, ये इनकी तो कुछ होती नहीं, लेकिन तुम्हारी भी औकात के ऊपर ही आ जाएंगे, तुम्हारी भी औकात पे ही आ जाएंगे. राज ठाकरे आज मुंबई गोवा हायवेची पाहणी करतायत. गेल्या आठवड्यात ते नाशिक दौऱ्यावर होते. आज जे खड्डे मुंबई गोवा हायवेवर आहेत त्याची पाहणी ते करतायत. तर दरवर्षी ते करतात, याही वर्षी ते गेले. आणि तुम्ही जो नाशिक गुत्तेदार दौरा म्हणताय, गुत्तेदारची डेफिनेशन काय? मी एक सांगतो की राज ठाकरेंनी आता यादी जाहीर करावं की अगल बगल गुत्तेदारांची यादी कोणती आहे. त्याच्यामुळे त्यांना हे दौरे करावं लागणार नाही. कारण मला असं वाटतंय की गुत्तेदारांचे कामं संपल्याच्या नंतर गुत्तेदारांची जी टोळी असते ती पुढाऱ्यांचे घरं धुंडत असते. आणि इन्फ्लुएन्सर पुढारी जे असतात, इन्फ्लुएन्सर पुढारी, राज ठाकरेंचं काय सभागृहामध्ये किती नेतृत्व आहे, प्रतिनिधित्व आहे हे आपण बघितलं. पार्लमेंटमध्ये किती नेतृत्व प्रतिनिधित्व आहे आपण बघितलं. त्याच्यामुळे हे इन्फ्लुएन्सर पॉलिटिशियन आहेत आणि इन्फ्लुएन्सर पॉलिटिशियनकडे असे गुत्तेदार जात असतात. आणि गुत्तेदारी कारभार म्हणजे ज्याला आपण म्हणतो, बघा मला राज ठाकरेंना हिनवायचं नाही, परंतु एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे की ज्याला म्हणतो आपण पीआर म्हणजे मी ते करून आणून देतो. पद कोणतंच नसते, कंपनीचं कोणीच नसते, पण मी ते करून आणून देतो. ते कोण गुत्तेदार आहेत ते त्यांनी जाहीर करावं. त्यांना कोणते लाडके वाटतात ते जाहीर करावं. आणि ते इतके प्युअर आहेत, एवढे म्हणजे गुत्तेदार लाडवळात, तर ते लाडवळ सुद्धा लोकांना तर कळू द्या की राज ठाकरेंचे कोणते गुत्तेदार ते त्यांनी सांगावं. ते सांगत नाहीत. आणि नुसतं जर आपला हलकी वाजवत राहिले, आपण नाशिकमध्ये जाऊन हलकी वाजवायलो, आपले हलकी वाजवायचंच काम राहिले का आता आपल्याला फक्त राज ठाकरे? आपण कोणाविरुद्ध बोलायलो? जी व्यक्ती नॉन कॉन्ट्रोव्हर्शियल राहते त्या व्यक्तींबद्दल बोलायलो. त्यामुळं राज ठाकरेंचं हे सगळं मला असं वाटतं गुत्तेदारी कार्यक्रमाचा भाग आहे. जरांगे म्हणतात ते की तुमच्या आणि लक्ष्मण हरकेच्या डोक्यामध्ये हवा गेले, अपशब्द वापरले तुम्हाला. हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, त्यांना तर उपचाराची गरज आहे जरंगेला. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जर सरकार जरंगेला अटक घेत नसेल तर एक कमराखालचं मंत्री महोदय तुम्हाला सांगतो, माननीय एका उच्च न्यायालयाने नुकतंच सांगितलंय जरंगे, हे मी सांगतो ना, हे कायदा सांगतो. माननीय मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण आहेत म्हणून काही जीप टाळायला लावायची, हे गुन्हेरतांकडे चालत नसतंय, लक्षात ठेव. आता माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा माननीय बावनकुळे साहेब असतील, यांच्या बाबतीत पुन्हा जर अपशब्द काढलास तर सगळेचे सगळे तुझे व्हिडिओ सगळे काढून शहानीच्या जजमेंटनुसार ते सगळे तुझे कानटळ्या उघडतील, असं न्यायालयात सगळे व्हिडिओ नेऊन वाजवाल. आणि त्यानंतर तुला सांगतो, तुला वाटतंय ना प्रसादचा काहीच प्रसाद मिळणार नाही ना, तुला प्रसाद मिळणार नाही ना, प्रसादला प्रसाद मिळणार नाही. दोघांची परेशानी होईल. आणि तुला वाटतंय ना की आपले हे काय विखेंकडून तुला विखेंकडून काय मिळेल, तिथे काय मिळणार नाही.
तुला कोणी जमानतीला उरणार नाही, तुला कोणी जमानतीला उरणार नाही, तुला कोणी जमानतीला उरणार नाही, हे लक्षात ठेवावं. आणि जरंगे किती जरी मी तुम्हाला सांगितलं ना, पपी म्हणतात माहितीये ना घरामध्ये, तसं पपी सारखं भू 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 केलं तर काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही.